महेश पाटील हा कोल्हापुरातील भोसलेवाडीतील बांधकाम व्यावसायिक राहुल भोसले याच्याकडे गेल्या 2 वर्षांपासून चालक म्हणून काम करतोय। बुधवारी 21 ऑगस्टला दुपारी राहुल भोसले यांचे सुपरवायझर प्रसाद गावडे यांनी बँकेतून 18 लाख रुपयांची रोकड काढून चालक महेश पाटील याच्याकडे दिली होती। ती रक्कम घेऊन महेश पाटील कारमधून भोसलेवाडीकडे जात होता। दरम्यान तो सुपरवायझर गावडे यांच्या मुलीला घेण्यासाठी भोसलेवाडी चौकात थांबला असताना कारमधील 18 लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याचं त्यानं राहुल भोसलेंना सांगितलं। या प्रकरणी राहुल भोसले यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र शाहूपुरी पोलिसांनी चाणाक्षपणे केलेल्या चौकशीत भोसले यांचा चालक महेश पाटील हाच लुटीमागचा मुख्य सूत्रधार असल्याचं स्पष्ट झालंय। महेश पाटील यानंच त्याच्या काही साथीदारांच्या मदतीनं 18 लाख रुपयांची लूट केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल्यानं पोलिसांनी महेश पाटील आणि त्याचा साथीदार अभिजित उर्फ आबा लोखंडे या दोघांना अटक केली आहे। आज या दोघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। शाहूपुरी पोलीस या प्रकरणातील अन्य संशयितांचा शोध घेत आहेत।